बोला पुंडलिक हर भोल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम श्री संत मोतीराम महाराज गुरुवर्य मारुतराव महाराज बजरंग बली की छत्रपति शिवाजी महाराज की हर 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 शाबाश ताली विठाला विठाला हरी विठाला हर 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 घटना बंद करा रामकृष्ण हरी बरोबर आहे हरी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली ते संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ भवनदीचा झाला धारा या उत्तरा प्रसादे संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु
भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळासी खरी सागरी तारियेनी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाश जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यू लोकी दुजी उपमा नाढळे हलोकी भवसिंधुसी बांधिला सेतु जेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वयश्रीहारी व्यापकू सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीच केले न त्यागितीये दिव्य लोकाशिने जगद्गुरु तुकाराम महाराज की सरस निरोबा महाराज की विठाला विठाला भजन करा टाळी वाजवा विठ्ठला विठ्ठला हा हा माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज गुरुवर्य मारुती महाराज हर 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 वाह टाळ्या वाजवा जोरात. अरे धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली ते ऐका इको बंद करा. वैराग्यांचे महामेरू ज्ञानियांचे कल्पतरू साधकांचे जगद्गुरु इह लोकातील तारू चैतन्याचा चितकळा वैराग्यांचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा मळा असणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये ज्या दिवशी संतांची भेट झाली
ज्या दिवशी संतांचं दर्शन झालं त्या दिवसाला, त्या काळाला, त्या वेळेला, त्या क्षणाला धन्यता देतात आणि माझं जीवन धन्य झालं असा स्वतःचा अनुभव सांगतात. तद्वत पावन पवित्र आणि सुंदर गाव आपलं या फुकट गावामध्ये चाललेला अखंड आहे नाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन, श्रीमद भागवत कथा, तव कथामृत तप्त जीवनम, अशी कथा ज्यांच्या मुखातून आपण ऐकत आहोत, आपल्या परभणी जिल्ह्याचं भूषण, वारकरी रत्न असणारे आमचे सोपान महाराज आहेरवाडीकर यांच्या मुखातून आपण भागवत कथा ऐकत आहोत. स्वतः बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत कारण ते वारकरी आहेत. हरिपाठ, अन्नदान आणि आजची सेवा सर्व गावकऱ्याच्या वतीनं ही माझ्या छोट्याशा बालकाकडे आलेली आहे. त्या निमित्ताने या ठिकाणी स्वतः भागवतकार टाळ घेऊन उभा आहेत. या ठिकाणी गोपालजी महाराज वाजवण्या करत आहेत. सोहमदादाची, कृष्णादादाची आपण चाल ऐकलेली. संस्थेतले माझे गुरुबंधू उपस्थित आहेत. सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित, आमचे मामा आहेत, तात्या आहेत, गोळेगावचे मामा आहेत, सर्व गोविंद महाराज आहेत, वारकरी रामभाऊ आहेत, सर्व साऊंड सिस्टीम चांगले खांबेगावून गावकरी आलेले आहेत. तिकडे त्यांना बंद, कोण बोलायला त्यांना शांत व्हा म्हणून, आवाज कोण करायला तिकडे माणसाला सांगायला. आणि या ठिकाणी करा भजन विठाला 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 विठाला. हा हा हा. बऱ्याच गावांना या ठिकाणी लांबून गावून आलेले आहेत. आमचे या ठिकाणी नाना उपस्थित आहेत, सर्व सोबतचे. त्यांच्या गोड आपल्याला चिंतन ऐकायचं आहे. हनुमानजी तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये ज्या दिवशी मला संतांची भेट झाली, माझा दिवस धन्याचा झाला, जन्माला आलेला सार्थक झाला असे म्हणजे. असं संतांच्या भेटीमध्ये काय बाबा, ज्ञानोबराय, तुकोबराय, सावता महाराज, बाळू मामा, नरहरी काका, गुरुबा काका, जे संत आहेत त्यांच्या भेटीनं आपल्या जीवनात काय परिणाम होणार आहे. तर असे मंडळी, सगळ्यात या जगामध्ये दुर्लभ जर कोणती गोष्ट असन तर 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. दुर्लभम त्रेमेवैतत् देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रिया. पहिली गोष्ट दुर्लभ आहे मंडळी, मानवाचा जन्म भेटणं. आपण सगळे भाग्यवान आहोत ताईसाहेब की आपल्याला मानवाचा जन्म भेटला मंडळी. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, पापन पुण्य समान झाल्याच्या नंतर मानवाचा जन्म भेटत असतो. आणि आपल्याला मानवाचा जन्म भेटला हे सगळ्या सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्याची गोष्ट आहे. बर, मानवाचा जन्म भेटला दुर्लभ आहे एक, आणि त्याच्यापेक्षा गळ्यात माळ असणं, नामस्मरण असं, पंढरपूरची वारी करणं आणि अंतःकरणामध्ये पांडुरंगाच्या भेटीची आवड असणं हे त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. मानवाचा जन्म दुर्लभ आहे एक, आणि भजनाची आवड लागणं त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे 2. आपण भाग्यवान आहेत की आपल्या गळ्यात माळ आहे आणि आपल्याला देवाची आवड आहे. बर, आणि या तिन्ही पेक्षा सुद्धा जे दुर्लभ आहे, बहु अवघड आहे संत भेटी, चंद्र अमृत सुखे असं म्हणले निळोबाराया. भूत भविष्य कळ येईन वर्तमान, परी त्या साधूची भेट न होई गा. एखाद्या माणसाला भविष्य कळण, आता कोण निवडून येणार आहे, कोणाच्या एरीला पाणी लागणार आहे, हे कळता येईन रिद्धी सिद्धीनं, पण साधूची आपल्याला भेट होणार नाही. अशी दुर्लभ साधूची भेट आहे. संधी साधू वेगळे आणि ओरिजिनल तुकारामजी साधू वेगळे. आता संधी साधू बरेच आहेत, आपलं साधून घेण्याकरता साधू झालेले आहेत, पण साधू कोणाला म्हणतात, जगाच्या कल्याणाकरता चंदनासारखं आपलं शरीर झिजवणं, आपल्या प्रपंचा करता नाही तर जगाच्या कल्याणाकरता. आता विश्वात मके
ज्ञानोबा जे जगले, तुकोबाराय, सावता महाराज, नामदेव महाराज जे जगले, नामदेव रायने महाराष्ट्रापासून तर दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून तर गुमानपर्यंत आणि गुमानपासून तर पंजाब पर्यंत ज्यांनी वारकरी संप्रदाय झेंडा रावला ते म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराज. यांचं जीवन हे परोपकारा करता असत. मी सांगतो, मिले कोई ऐसा संत फकीर, काय मिले कोई ऐसा संत फकीर पहुंचा दे हमें दरिया के तीर. म्हणजे भाऊ नदीच्या पलीकडे नेणारे आम्हाला कोण पाहिजे? संत पाहिजे मंडळी. आणि असे दुर्लभ संत आहेत. आणि तुकाराम महाराज म्हणले आजच्या दिवशी मला त्या संतांची भेट झाली, त्यांचं दर्शन झालं. धन्य काळ संत भेटी. पहिला शब्द आहे धन्य. आता धन्य कशाला म्हणतात त्रिमुख महाराज? आपण कशाला धन्य म्हणतो? 5 एकर शेजाऱ्याचं रान घेतलं, पोरग नोकरी लागलं, मुलीचं लग्न झालं, म्हणतात काय बघायचं काम नाही त्या माणसाला, आपण काय म्हणतो? धन्य. पण धन्य कशाला म्हणतात? तर थोडं चिंतन आहे का नाना? पंचदशी ग्रंथामध्ये विद्यारण्य स्वामी आपल्या चेल्यांना, आपल्या शिष्यांना शिकवत असताना जगातला धन्य कोण आहे म्हणले सांगा. ह्या 6 पैकी एक जरी गोष्ट तिच्याकडे असली तो धन्य आहे. म्हणजे सांगा कोणते आहे? ऐका लक्ष देऊन. धन्य होम नित्य स्वात्मान मंदसा वेदमी. धन्य होम ब्रह्मानंदो विभाति में पष्टम. धन्य होम दुःख संसारिक न व्यक्षद्ये. धन्य होम स्वस्य अज्ञानम पलायितम कवापि. धन्य होम कर्तव्यना विद्यते किंचित. धन्य होम प्राप्तयं सर्व माध्य संपन्नम. धन्य होम तृतीय कोपमा भवे लोके. धन्य होम पुन्हा पुन्हा धन्य. हा विठाला विठाला आपल्या डोळ्यानं पांडुरंगाचं सगुण स्वरूपाचं दर्शन ज्याला झालं त्याला धन्य म्हणा. एक बर. स्वस्य अज्ञानम पलायतम कवापी. आपल्या जीवनातलं पूर्ण अज्ञान निघून गेलं त्या दिवशी धन्य म्हणा. 2 बर. ब्रह्मानंदो विभाति में पष्टम. जे अहम ब्रह्मास्मी तत्वमसी जे म्हणलेलं आहे ते ब्रह्म सगळीकडे आपल्याला डोळ्यानं दिसणं त्या दिवशी धन्य म्हणा. 3 बर. कर्तव्यना विद्यते किंचित. आता सकाम कर्म शिल्लक राहिलं नाही, निष्काम कर्म मला आता शिल्लक राहिलं नाही. कृत्य झालो आणि इच्छा केली ते तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेची. आता कुठल्याच प्रकारची मला आशा राहिली नाही, तृष्णा राहिली नाही, आता काहीच कमवायचं राहिलं नाही, त्याला धन्य म्हणा. 5 प्राप्तयं सर्व माध्य संपन्नम. आता मला सुखाच्या सगळ्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत, त्याला धन्य म्हणा. आता आपलं असं जीवन असते, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिनरत उदास. थोडे थोडे सबई दुखी, सुखी राम के दास. कोण सुखी आहे तुमच्या गावात म्हणलात? मला जर प्रश्न विचारला नाना तर सगळ्या फुकट गावामध्ये एकच सुखी आहे, ते जमोचे 2 मारुती आहेत, हेच सुखी आहेत. बाकीचे कोण कशानं दुखी आहे? कोणाला शुगर झालाय तर बीपी वाढलाय, हे झालं तर ते. आता माणसाला रोग कशामुळे व्हालेत? आता रोगाचं कारण एकच आहे नाना, कोणतं? चिंता. जे शुगर वाढाले, आता 1 एकर भर राहणे तुकारामजी ते बी चिंता करायले, आणि ज्याला 150 एकर राहणे ते बी. अशी चिंता नाही असा माणूस. एक वाक्य लिहून घ्या. चिंता क्या. हे जे रोग वाढत, लहान लहान लेकराला चष्मा लागायलाय, लहान लहान लेकराचे पांढरे केस व्हालेत. हो, तरुण लग्नाच्या अगोदरच असं वाटलं की 62 वर्षाचे कानून. हे असं कशामुळे व्हाले? गोपाळराव, ही चिंता आहे. एक सांगतो तुम्हाला, चिंता केल्यावर काय होते, चिंतन केल्यावर काय होते. चिंता करोगे तो मिलेगी बीमारी. काय म्हणलो ताई मी? चिंता करोगे तो मिलेगी बीमारी और चिंतन करोगे तो मिलेंगे बाकी बिहारी. ऐकता ना? चिंता केली तर रोग भेटतात आणि चिंता केली तर देव भेटन. म्हणून महाराज चिंता मुक्त कोण असते तर ते मारुती राय चिंता मुक्त. त्यांना कोणती चिंता नाही. हरे राम हरे राम. बघा ना, पंक्तीला बसल्या माणसाला चिंता येत, कारण ते देवाचं नाव चालू असते. मला काय सांगायचंय? प्राप्तयं सर्व माध्य संपन्नम. सगळ्या सुखाच्या गोष्टी ज्याला प्राप्त झाल्यात आकासाहेब त्याला धन्य म्हणा. तृप्तिमे कोपमा भवे लोके. जे आपलं मन आहे ते तृप्त झालेलं आहे, त्याला आता कशाची गरज राहिली? हो,
जेवायला दिल्या पोट भरण पण मन भरणार नाही. मन भरण्याकरता साधूची भेट झाली की मग आपलं काय भरत असते, मन भरत असते. ज्याच्याकडे या 6 गोष्टी अवेलेबल झाल्या, विद्यारण्य स्वामी त्यांच्या ग्रंथात सांगतात की चेल्यांनो त्यांना धन्य म्हणा. धन्य काळ संत भेटी. आज मला संतांची भेट झाली आणि माझं जीवन धन्य झालं. आणि काय केलं धन्य होऊन? पायी मिठी पडली ते त्यांच्या पाया पडून. असे महाराज पाया पडल्याचे फायदे काय तुम्हाला सांगू का? 4 फायदे आहेत नाना. आपण जर मोठ्या माणसाच्या, साधूच्या किंवा देवाच्या पाया पडते किती फायदे आहेत आपले? 4. अभिवादनशीलस्य वर्धनो नित्य सेविता चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. वा बाबा. पहिली गोष्ट आहे आपलं आयुष्य वाढतंय. 1. विद्या वाढती. 2. बल वाढतंय. 3. आणि यश वाढतंय. कशामुळं? पाया पडल्यानं. आता हे लहान लहान लेकराला हातात हात द्यायची सवय लागली, पाया पडायची सवयच राहिली. आता एखाद्या लहान लेकराला म्हणलं पाया पडतोस का? पाया पडायला तयार. आता माझ्याकडे लक्ष. आता आनंदाचा दिवस आहे, लग्न आपली बहीण वाटायला लावलेली आहे, पण तुमचं माझ्याकडे लक्ष राहू द्या, है का नाही? त्याच्या मला बोलायचीच पुन्हा करा भजन. विठाला विठाला विठ्ठल साधूची भेट झाली पाया पडल्यावर सोहमजी महाराज काय होतंय? आयुष्य वाढते माणसाचं. आपल्याला माहिती आहे सच्चिद आनंद बाबा मरण पावले, ज्ञानोबारायांचं दर्शन झालं, त्यांचं आयुष्य वाढलं. मार्कंडे ऋषीचं आयुष्य वाढलं. असे आपण ज्याच्या पाया पडलो त्याचं आयुष्य कमी होतंय आणि ज्यानं दर्शन घेतलं त्याचं आयुष्य. मला आता कळायला आमचे महाराज लोक लवकर काऊन मरतात. कारण गावाचे गाव लोक पाया पडतात, त्याचं आयुष्य वाढते. बाबा तर 50 वर्ष तिसरी पुण्यतिथी म्हणा. पाया पडण्याचा परिणाम सोपन मारा. तुम्ही पाया जास्त पडून घ्या जाऊ नका, नाही तर माणसाला आपलं बाबा पाया पुढं करा. बाबा गेला मसन वाट्या. चॅप्टर पणाला काय कमी राहिलं नाही. आता काय सांगा तर मग बाबा. अहो पहिले पोरं हुशार असायचे, आता म्हाताऱ्या माणसापेक्षा म्हाताऱ्या बाया हुशार. किती म्हाताऱ्या बाया हुशार. महिन्याखाली आपल्या परभणीला हैदराबाद बँकेत नाना 70 वर्षाची म्हातारी खताची थैली घेऊन आली. मॅनेजरला वाटलं पैसेच मागायली कानू. मॅनेजर सांगितलं आजी इथं पैसे भेटत नाही, व्हा बाहेर. आजी म्हणली पैसे मागायला नाही आले, मग पैसे भरायला आले बँकेत. आणि किती तुमच्याकडे पैसे? म्हणले 30 लाख रुपये. मॅनेजरने 3 गिलास पाणीच पिलं. म्हणले आजी तुम्ही का रान ऐकलं का? मालकाचे पैसे कुठून आणले? म्हणजे जास्त बोल नको, हे माझ्या मेहनतीचे पैसे आहेत, घामाचे पैसे आहेत. 30 लाख. म्हणजे हा 30 लाख. आणि म्हणले आजी तुम्ही कोणतं काम करतात? आजी म्हणली मी एवढी हुशार आहे गावामध्ये, सगळ्या लोकांसोबत पैंजा लावते. आणि पैंजा जिंकले की असे पैसे जिंकून मी 30 लाख रुपये बँकेत आणलेत. बापा त्यांचा घामत पुसला. तुम्ही कधीच हरत नाही. आजी म्हणजे कोणतीच गोष्ट मी हरत नाही. माझ्यासोबत पैन लावून का? म्हणजे तुझ्यासोबत लावते. म्हणजे केवढ्यानं? म्हणजे 1 लाख रुपयानं. मॅनेजरला वाटलं 1 लाख रुपये म्हाताऱ्याच्या हाणाचा एवढा चान्स आहे. म्हणजे कोणती पैज लावायची? आजीने सांगितलं मॅनेजर तुमच्या डोक्यावर जे केस आहेत ना, केस हे काय ओरिजिनल नाहीत, हे डुप्लिकेट आहेत. तुम्ही मुंबईचा टोप बसवलेला आहे, डुप्लिकेट केस आहेत. ते म्हणलं आजीचे काय 50 पैसे संपले काय? कोणाला माहित? ओरिजिनल केस आहेत. आणि म्हातारी काय म्हणाली? डुप्लिकेट. आजी म्हणली डुप्लिकेट आहेत. मॅनेजर म्हणला ओरिजिनल आहेत. लावायची पैज? म्हणजे लावा. 1 लाख रुपयाची पैज लावली. म्हणली आजी म्हणली उद्या वकील घेऊन येते आणि सिद्ध करून दाखवते की तुझ्या डोक्यावरले केस कसे आहेत, डुप्लिकेट. नंबर 1चा आजीनं वकील बँकेमध्ये आणला. म्हणजे वकील साहेब हे मॅनेजरचे केस आहेत ना डोक्यावरले, डुप्लिकेट आहेत. मॅनेजर म्हणला ओरिजिनल आहेत. 1 लाख रुपयाची पैज लागलेली. अहो म्हणली मला असे लुचून बघू दे, मला असे बघू दे एकदा कशी आहेत. आता 1 लाख रुपयाचा प्रश्न होता. म्हणजे लुचा नाही तर उपटून काढा. आजी जवळ गेली, मॅनेजरच्या केसाला धरलं आणि अशी जोरात लुचू लागली. जशी लुचू लागली आणि बाजूचा जे वकील उभा होता ना, ते दनादन भितडाला हाणून घेऊ लागला. मॅनेजर म्हणला आजी हा वकील काहून हाणून घ्यालाय? म्हणजे तुझ्या अगोदर मी वकिलासोबत 5 लोकांची पैज लावलेली आहे की मी तुझ्या बँकेमध्ये येईन आणि तुझे केस मी लुचीन. आता ते 5 लाख रुपये हरलंय, त्याच्याकडून 5 लाख रुपये घ्यायचे, तुला 1 लाख रुपये द्यायचे आणि पुन्हा 4 लाख रुपये बँकेत भरायचे. म्हातारीनं 34 लाख नाना बँकेत भरली. म्हणजे चॅप्टर पणला काय कमी राहिली. जमलं या ऐका मला सांगायचंय काय की आपल्या जीवनातलं पूर्ण दुःख निघून जाणं याला धन्य म्हणा, आयुष्य वाढ. हे सांगायचं मला की सच्चिदानंद काय वाढलं?
आयुष्य. मार्कंड ऋषीचं काय वाढलं? आयुष्य. म्हणून आपण दुसऱ्याच्या पाया पडायचं. आता आपण दुसऱ्या विदेशातला आपण म्हणत हाय आणि हवन, त्याच्यामुळे आपण पाया पडणं कमी झालंय. परिणाम दर्शनाचा आयुष्य वाढते, एक विद्या वाढते, दोन एकलव्य नावाचा जो शिष्य झाला द्रोणाचार्यांचा, पुतळ्याचं दर्शन घेतलं आणि पुतळ्याचं दर्शन घेऊन मंडळी त्याला काय प्राप्त झाली? विद्या प्राप्त. फार मोठी कथा आहे महाभारतातली. आयुर्विद्या यशो बलम. आता यश कोणाला प्राप्त झालं? सोपान महाराज पांडवांना यश प्राप्त झालं. द्वारकेचा राणा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतीर धुर्वा नितीर मतीर मम. आता ऐकणारे चांगले म्हणून लक्ष देऊ नका. पांडवांचा असं वाचा म्हणजे डोळ्यासमोर चित्र आणा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विउत्सवा मामका पांडवाचैव किम कुर्वत संजय. बघा समोर कौरव आहेत, बर इकडे पांडव आहेत. अच्छा, पांडवाकडून 7 अक्षौहिणी सैन्य पांडवाकडून आहे आणि 11 अक्षौहिणी सैन्य हे कौरवाकडून आहे. बर कौरवाच्या साईडनं कोण कोण आहे? भीष्माचार्य, कर्ण, अश्वत्थामा, कृपाचार्य, शैले मामा, दुर्योधन, दुशासन असे मोठमोठाले होते तिकून आहेत. अच्छा, आणि इकून कोण आहेत? 5 पांडव आणि भगवान कृष्ण आणि 7 अक्षौहिणी सैन्य. बघा आता बघा शंख फुकलेला आहे, वा, आणि शंख फुकल्याच्या नंतर आता युद्धाला सुरुवात होणार. आता धनुष्य हातामध्ये घ्यायचे, कुणी गदा घ्यायले आणि आता समोरच्याला एकूण एकाला वार करायचा आहे. त्या क्षणाला पांडवांचे मोठे भाऊ युधिष्ठिराने सांगितलं थांबा. आता अर्जुनाला वाटलं काय हे काय युद्ध थांबतीत काय, कोणाला माहित? थांब अर्जुना, वापस आलो. लक्ष द्या. मोठे भाऊ पांडवांचे युधिष्ठिर रथाच्या खाली उतरले. बर, आणि रथाच्या खाली उतरून समोर गेले. कोणाकडे गेले? हनुमानराव. ज्यांना बाण मारायचे, ज्यांना गदा मारायचा आहे, भीष्माचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, शकुनी मामा, शैल्य मामा यांच्या समोर गेले. आणि गेल्यानंतर पहिल्यांदा दर्शन घेतलं भीष्माचार्यांचं, ज्यांच्यासोबत काय करायचं आता? युद्ध. कृपाचार्यांचं दर्शन घेतलं, द्रोणाचार्यांचं दर्शन घेतलं. एवढंच नाही, शकुनी मामाचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याबरोबर व्यासाने काय श्लोक लिहिला ऐकूया. महाराज 4 जणांच्या मुखातून श्लोक निघाला आणि आशीर्वाद दिला. काय निघाला? प्रियतोस्मी पुत्र युद्धस्व जयाप्नुहि सनियुगे यत्ते भिलसितम चान्यत तदाप्नुहि पांडव. शैले मामा काय बोलले? शकुनी मामा काय बोलले? भीष्माचार्य, कृपाचार्य काय बोलले? प्रियतोस्मी पुत्र युद्धस्व जयाप्नुहि सनियुगे यत्ते भिलसितम चान्यत तदाप्नुहि पांडव. अरे पांडवांनो, बरं झालं तुम्ही आमच्या दर्शनाला आलात. आता तुम्हाला आम्ही आशीर्वाद देतो. प्रिय पुत्रांनो, या युद्धात तुमचा जय जयकार होणारच आहे. हे तर युद्ध तुम्ही जिंकणारच आहात. पण आयुष्यामध्ये ज्या ज्यावेळेस तुम्ही युद्ध करता स्वर्गात कुठेही तर तुमचाच विजय झाल्याशिवाय राहणार नाही, हा सगळ्यांचा आमचा आशीर्वाद आहे. आणि असा आशीर्वाद 4 जणांना दिला. जे शत्रूकडून उभा होते, जे दुश्मन होते, त्यांनीच आशीर्वाद दिला. आणि त्यांच्याच आशीर्वादानं पांडवांचा विजय. कशामुळे विजय झाला? की धर्मराजांनी त्या समोरच्या माणसाचं काय घेतलं? काय पडलं? त्यांच्या पाया पडलं. पाया पडण्याचा परिणाम पांडवांचा जय जयकार झाला. याला म्हणतात यश प्राप्त झालं पाया पडल्यानं. म्हणून आयुर्विद्या यशो बलम. बलम का? मारुतीरायाला बल प्राप्त झालं. मारुतीराया लहान असताना कडीला गंगेचा साधू बसले की त्यांना उचलायचं आणि डोंगरावर नेऊन ठेवायचं. आणि झाडावर साधू तपश्चर्यामध्ये त्याला उचलायचं आणि खाली जमिनीवर ठेवायचं. साधू म्हणायचे मी काल फुकट गालो होतो, पूर्णेला कसं काय आलो? आणि पूर्णेचं म्हणायचं मी परमला कसा गेलो? म्हणजे कोण करायला? म्हणजे हनुमंतराया करायचं. म्हणजे शाप दिला की हनुमंतरायाचं बल निघून जाईल. सगळं बल निघून गेलं. आणि नंतर रामाचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा त्यांना बल प्राप्त. आयुर्विद्या यशो बलम. कशाचा परिणाम? धन्य काळ संत भेटी. धन्य काळ संत पाय मिठे पडाली पाय मिठे पडाली पाय मिठे पडले आगे पाय मिठे पडले पाय मिठे धन्य काळ
जोरात टाळ्या वाजवा वा. काय पंढरपुराचा धन्य काळ संत भेटी. ज्या काळामध्ये, ज्या वेळेमध्ये, ज्या क्षणाला साधूची भेट झाली तो काळ कसा झाला? धन्य. अहो भिंत होतीच ना आळंदीमध्ये, रेडा होताच ना पैठणमध्ये, सगळेजण होतेच, पण त्यांना धन्यता कधी प्राप्त झाली? ज्या वेळेस ज्ञानोबराय भेटले. धन्य काळ. रखम्या डाकू गंगाखेड मध्येच होता, पण कधी धन्य झाला? मारुतराव महाराजांची भेट झाल्याच्या. ही महत्वाचं आहे. ज्या काळामध्ये, ज्या वेळेमध्ये, काय काय वेळेचं सोनच करून घ्यावं लागते. वेळ गेली की मग संपला. सगळे जर मौल्यवान काय असन तर जगामध्ये वेळ आहे महाराज. वेळ निघून गेली की काळ संपला. त्या ठिकाणी धन्य काळ. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, कोणत्याही काळामध्ये साधूची भेट झाली की धन्य काळ संत भेटी. अनेक जणांचं कल्याण झालं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला हो. कशामुळं? नारदांच्या. मारा मारा यही मंत्र उनके अंदर भेदा, वाल्हा का तो वाल्मिक ऋषी हुआ जब भेटी हुई नारद. आता वाल्या कोळ्याचं चरित्र काऊन ऐकायचे मामा? नाही म्हणले दुपारच्या पाऱ्या टाइम होईन झाला, चहा करायला वेळ, घ्यायचे चरित्र. त्यासाठी नाही की वाल्या कोळ्याला सुद्धा कोणी नव्हतं आणि आपल्याला सुद्धा अंतकाळाला कोणी कामाला येणार नाही म्हणून कोणाचं चरित्र ऐकायचंय? तो घरी गेलताच ना, तर सगळ्याच्या पाठाचे कीर्तन. तो घरी गेला, सगळ्यांना सांगितलं आम्ही जेवायला तयार आहेत, पण तुझ्या पापा सहभागी होणार तयार. पत्नी म्हणली माझ्या बापानं हुंडा द्यालाय, तुमचं तुमचं बघा. हो, मला आनंद. राहू द्या गोपाळ, इकडे मागे निसतं माझ्याकडे बघा. मामाला जागा करा द्या. सावधान. हा, ते तुम्ही जेवायलात लय चांगलं करतात म्हणून त्याला कीर्तनाचा वेळ लागत नाही. आणि खरंच आहे म्हणले आई साहेब, खरं सांगू का? जे सुख कीर्तनात आहे सोपान महाराज. ओ सुख नहीं दुनिया के किसी कोने में, काय? ओ सुख नहीं दुनिया के किसी कोने में, जो सुख है पंक्ति के खाने के बाद कीर्तन में सोने में. कुठं सुख आहे आका? हो, अर्ध लिंबू टाकून जे पंक्तीचा आनंद आहे ते जेवल्यानंतर कुठे आनंद आहे. मंडळी मला काय सांगायचे, ज्या काळामध्ये वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला हो, साधूच्या भेटीमुळं रेड्याचं मंदिर झालं, खांबाचं मंदिर झालं, भिंतीचं मंदिर झालं, साधूच्या भेटीमुळं. मग धन्य काळ संत भेटी. आणि पायी मिठी असे साधू भेटले की त्यांच्या पायाचं दर्शन घ्यावं. आणि दर्शन घेतल्याबरोबर आपले असे 4 फायदे होणार आहेत, ज्याने आयुष्यभर अहो दर्शनाचा परिणाम तुम्हाला सांगतो. साष्टांग हे करी बाबा दंडवत, श्री संताची माथा. आता दंडवत कशाला म्हणतात? दंडूक आमचे कृष्णा महाराज दस्तापूरकर सांगत असतात, दंडूक घालायचा महिला मंडळीनं आणि दंडवत घालायचा पुरुष मंडळीनं. तर दंडवतामध्ये काय पोराव? 8 अंग आपले जमिनीला टेकले पाहिजे. कोणते कोणते? शिरसा, उरसा, दृष्ट्या, मनसा, वचसा, काराभ्याम, जानुभ्याम, पदाभ्याम, अष्टांगो प्रणामो उच्यते. शिरसा, उरसा, दृष्ट्या, मनसा, वचसा तथा काराभ्याम, जानुभ्याम, पदाभ्याम, प्रणामो अष्टांग उच्यते. आपले 8 अंग जमिनीला टेकले की याला म्हणायचं साष्टांग हे करी. आणि महिला मंडळीने दंडवत घालायचा नाही, त्याने काय करायचा? दंडूक घालायचा. कारण महिला तुम्हाला माहित नाहीत, ह्याच अष्टभुजा माता आहेत, ह्याच रेणुका माता आहेत, ह्याच सप्तशृंगी माता आहेत, ह्याच तुळजापूरची आई आहेत, ह्याच मुक्ताबाई आहेत, ह्याच जनाबाई आहेत, ह्याच चंडिकेश्वरी माता आहेत, ह्याच इंद्राणीच्या माता आहेत. म्हणून महिलांना शक्ती म्हणतात. नाना काय म्हणतात? शक्ती. ते म्हणतात महाराज महिला जर शक्ती आहेत तर पुरुष कोण आहेत? तर पुरुष सहनशक्ती आहेत. सगळं सहन करावं लागतंय. तुकारामची अहो नाना किती सहन करावं लागतं मला सांगतो. आता घरची माणसं आहेत तुम्ही. पंढरपुराहून माझा मित्र मी गावाकडे येऊ लागलो. पंढरपुराच्या बाहेर निघाला एक सर्कस दिसली. आमचा मित्र मी सर्कस मध्ये थांबलो. त्याने स्पीकर ऑन केला आणि पत्नीला फोन लावला. हॅलो. पत्नी म्हणली बोला मालक. येणं सांगितलं आम्ही पंढरपुरात सर्कस पाशी उभा आहेत. बर, इथं 100 माकडं विकण्याकरता आहेत. तुझ्या मनोरंजनाकरता, तुला हसवण्याकरता एखादं माकड घेऊन येऊ का? ती म्हणली मालक तुम्ही घरी असताना त्याची काय गरज आहे?
आहो तर मग बाबा माणसं भेटतात यात न नाही, या आद्यशक्ती मायला देव सुद्धा भेटतात. 3 वर्षाखाली सकाळी सकाळी 6 वाजता पत्नी आली, मालक खुश खबर खुश खबर. मालक खुर्ची बसले, काय खुश खबर? म्हणलात ना तुम्ही महिला मंडळीला शनिदेवाचं दर्शन नाही, शनिदेवाचं. मग सरकारनं मान्यता दिली आणि आजपासून महिलांना शनिदेवाचं दर्शन सुरू झालं. म्हणजे कुठे? म्हणजे बघा पेपरामध्ये आले. असा मोठाच्या मोठा मालकाने पेपर घेतला, चष्मा काढला आणि पेपर मध्ये शनिदेवाकडे पाहिलं आणि शनिदेवाकडे बघून मालकानं सांगितलं, शनिदेवा तुम्हाला आता कळन 7:30 कशाला म्हणतात. ऐकताय ना मंडळी? हो, यांचा प्रभाव तेवढा आहे. तर काय बाबा, महिलांनी दंडूक घालायचा आणि पुरुषांनी साष्टांग हे करी. तर गोविंद महाराज दंडवताचा परिणाम काय, फार तुम्ही फार चांगला ऐका. दंडवत जर आपण ही साधना केली सोपान महाराज, तर काय जीवनामध्ये प्रथम पैठण निवासी जे संत एकनाथ महाराज, शांत श्रीमंत आणि संत, म्हणजे पैठणचे एकनाथ महाराज, गोदावरीच्या तटी त्यांचं राहणं. तर एकनाथ महाराज प्रपंच करत असताना परमार्थ करायचे आणि एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष पांडुरंगानं तिथलं काम केलं. किती वर्ष केलं? 36 वर्ष धुण्याचं काम केलं. बर, पाणी वाहे घरी द्वारकी, पाणी वाहे घरी, हो पाणी वाहे घरी, पाणी वाहे घरी. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. पाणी वाहे घरी कावडीने, पाणी वाहे घरी कावडीने, पाणी वाहे घरे कावडीने, पाणी वाहे घरे कावडी, कावडीने, कावडीने. वा, टाळी वाजवा, जे हो. अति गोड प्रमाण, पाणी वाये हरी कावडीने. सगळे काम पांडुरंगाने केले आहे का? दंडवताचा नमस्काराचा परिणाम आहे काय का? आणि एकनाथ महाराजांकडे 36 वर्ष काम केलं, सगळी त्यांची कीर्ती सगळीकडे झाली. चांगल्या माणसाची कीर्ती होत असते आहे का? हो. चंदन तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाका, त्याचा सुगंध आल्याशिवाय राहत नाही. आणि बेसरामाचं फुल तुम्ही सोन्याच्या वाटेत ठेवा, त्याचा कधी सुगंध येत. तसं एकनाथ महाराजांचा सगळीकडे आनंद आहे, आनंद त्यांचा गुणच तशी होती महाराज. गुणवानाची किंमत होता, जिकडे तिकडे आनंद झाला. तर मंडळी, एक संन्यासी चतुर्वर्णीय, आपल्याकडे ब्रह्मचारी, वानप्रस्थ, गृहस्थी आणि संन्यासी, धन्य गृहस्थ आश्रम हा. कारण मग तिकडे जायचं नाही. संन्यासी त्या ठिकाणी पैठणला आली आणि पैठणला आल्याच्या नंतर रोज नेम होता एकनाथ महाराजांचा काय, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 4ला उठायचं, उपरणं घ्यायचं, तांब्या घ्यायचं आणि गोदावरीमध्ये स्नान करायचं. आणि गोदावरीमध्ये स्नान करत येत असताना त्या ठिकाणी मंडळी हे संन्यासी उभा होते. एकनाथ महाराजाला वाटलं मी ग्रस्ती आहे, हे संन्यासी माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, त्यांचं दर्शन घेतलं. असं 1 महिना एकनाथ महाराज त्या संन्यासी बाबाचं दर्शन घेतलं. पण तरुण संन्यासी होते. एके दिवशी आता एकनाथ महाराज दर्शन घेणार, त्या संन्यासीने एकनाथ महाराजांच्या वरच्या वरी हाताला धरलं. महाराज तुम्ही नका माझ्या पाया पडू, मला तुमच्याच पाया पडू द्या. अहो नाही म्हणले महाराज, तुम्ही संन्यासी चतुर्वर्णीय आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात, आम्ही काय ग्रस्ती माणसं आहेत, लग्नावाले माणसं आहेत. म्हणजे तसं नाही, तुम्ही ग्रस्त जरी असलात नाथ बाबा, तर तुम्हाला देवाचा साक्षात्कार झालेला आहे. पांडुरंगाने 36 वर्ष तुमच्या घरची सेवा केलेली, मग मी फक्त भगीव वस्त्र घातलेत एकनाथ महाराज, आजू मला काय देवाचा साक्षात्कार झाला नाही, आजू मला स्वप्नात सुद्धा देवाचं दर्शन झालं नाही. फक्त मी भगीव वस्त्र घातलेत. एकच कृपा करा एकनाथ महाराज, तुमच्यासारखं मला सुद्धा पांडुरंगाचं दर्शन होईल, भगवान विष्णूचं दर्शन होईल, अशी एखादी साधना, असा एखादा मला मार्ग दाखवा. मंडळी त्या ठिकाणी एकनाथ महाराज सांगितलं सोपा मार्ग आहे. कोणता? आता 1 महिना झालं तुम्ही उभे असल्याबरोबर मी तुम्हाला काय घालीत होतो, म्हणजे दंडवत घालायचे. बस तुम्ही एवढीच साधना करा 12 वर्षे. जो माणूस दिसन, अंड जायर सोयद विधवेद, माणूस आहे का, जनावर आहे का, पक्षी आहे का, लहान मुलगा आहे का, मुलगी आहे का, स्त्री आहे का, पुरुष आहे का, कोणीही असो, ते दिसल्याबरोबर त्याला काय घालायचा? वा, बोला बरं, काय घालायचा? दंडवत घालायचा. एवढा सहज बोलणे बस.
असं महाराज त्या क्षणाला संन्याशानंच एकनाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथून जो माणूस दिसन त्याला दंडवत घालायचा. माणूस आहे का, स्त्री आहे का, लहान बालक आहे का, जनावर आहे का, काहीच बघायचं नाही. 2 टाइम गोदावरीला स्नान करायचं आणि जो माणूस दिसन त्याला दंडवत घालायचा. तर नाना बघता बघता 12 वर्ष पूर्ण झाले. सकाळपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत जो येईन त्याला नमस्कार करायचं, दर्शन घ्यायचं. आज सकाळी गोदावरीचं स्नान केलं, अनुष्ठान केलं गोदावरी मातेवर आणि 9 वाजता सगळ्याचं दर्शन. कोणा लहान मुलगा दिसला दर्शन, मोठा माणूस दिसलं कोणी दिसू दर्शन घ्यायचं. तर पैठण मध्ये एक कुच्चर वटा आहे. कोणता वटा आहे? कुच्चर वटा. त्या कुच्चर वट्यावर माणसं ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन करीत असतात. त्या कुच्चर वट्यावर काय असते तुम्हाला माहिती आहे का? तिकडं काय झालं आणि तुम्हाला माहिती आहे का इकडं काय झालं? स्वतःच्या भाकरी खाच्या आणि लोकांची आणि निंदेचं पाप असं सांगितले. आशिक पाप येते निंद कापाशी ज्ञानोबा आहे म्हणजे. सगळे जर कोणतं मोठं पाप असेल तर आपल्या वाणीनं दुसऱ्याची काय करणं. आजपासून एक मेसेज घेऊन जा, निंदा किसी की मत करणं. आपल्याला चांगलं तर मना वाटलं तर म्हणा, पण आपल्या वाणीनं काय करू नका. तर कुच्चर वाट्यावर 4 माणसं बसलेली आणि कुच्चर वाट्यावरले 4 माणसानं बघितलं काय म्हणले एकनाथ महाराजाला काय काम नाही, कारण जवळच्या माणसाची किंमत नसते. आणि काय एवढा मोठा संन्यासी कोणाला बी काय घालायला दंड. आणि ते संन्यासी बाबा कुच्चर वाट्या पैसे आले, येणे तर पायच पुढे केली बुटा सहित. संन्यासानं पाहिलं नाही की कुच्चर वाटा आहे का, याच्या चपला आहेत का, बुट आहेत. त्या 4ही जणांना काय घातला? दंडवत घातला. दंडवत घातल्याबरोबर या 4हीनं सांगितलं तुम्ही सकाळपासून काय करलात? म्हणजे सकाळपासून नाही 12 वर्षापासून जो माणूस दिसन त्याला काय करतो मी. म्हणजे कोणाला बी हा म्हणजे कोणाला बी, लहान लहान मोठा मोठा, स्त्री कोणालाही मी दंडवत घालतो. आणि म्हणले मग तुम्ही आता आम्हाला म्हणजे तुम्हाला तर घातलं, अजून कोणी राहिले का बाजूला? नाही म्हणजे 1 जण राहिलाय त्याला दंडवत. म्हणजे सांगा ना, आनंदाची गोष्ट आहे, माझं साधना कमी झाली, सांगा कोणाला दंडवत घालू. तर नाना असे 3 दिवसापूर्वी तात्या त्या कुच्चर वट्याच्या बाजूला एक गाढव मरून पडलेलं होतं. किती दिवसापूर्वी? 3 दिवसापूर्वी गाढव मरून पडलेलं होतं. त्याचा जरा जरा दुर्गंध येऊ लागला. ह्या 4हीनं सांगितलं संन्यासी बाबा तुम्ही आमचं दर्शन घेतलं, पण तुम्ही जनावराचं हा म्हणजे जनावराचं दर्शन घेतो म्हणले. ते पलीकडे दुर्गंध यालाय ना, तिथं गाढव मरून पडलेला आहे, त्याचं दर्शन घ्या. संन्यासाचे डोळे भरून आले. अरे म्हणले बरं झालं सांगितलं, ते गाढव तसंच राहिलं असताना माझी साधना पूर्ण झाली. महाराज यात कुचरवाट्याचा पुन्हा डबल त्यांचं दर्शन घेतलं, त्यांना दंडवत घातला आणि ते गाढव मरून पडलेलं हे का त्याचा दुर्गंध यालाय हे सुद्धा बघितलं नाही. कमंडळ बाजूला ठेवलं आणि त्या गाढवाच्या पायावर साष्टांग दंडवत घातला. घातल्याबरोबर यांची साधना पूर्ण झालेली होती. 3 दिवसापूर्वी मेलेलं गाढव जाग्या उभा टाकलं आणि त्या संन्यासाचं दर्शन घेतलं मंडळी. आणि उभा टाकल्याबरोबर त्याचं पाप संपलं आणि सांगितलं संन्यासी बाबा अनेक जन्मात त्या पापामुळे मी गाढव झालेलो होतो, आज तुमची साधना फळाला आली आणि माझंही पुण्य फळाला आलं आणि माझा गाढवाचा जन्म संपला आणि परमगतीला मी प्राप्त झालो. आणि त्या दिवसापासून त्या संन्यासाला सगळ्यामध्ये काय दिसू लागला? देव दिसू लागला आणि ते सुद्धा परमगतीला प्राप्त झाले. कशामुळे झाले? तर जो दिसन त्यांनी त्यांना काय घातला? मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा, चरणा संताच्या चरणा, करी संताच्या चरणा. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा, संताच्या मस्तक ठेंगणा लागो संताच्या
त्यांच्या चरणावर मला सांगायचं काय होतं, नमस्काराचा परिणाम, दंडवताचा परिणाम माणूस पूर्ण साधनेला प्राप्त होतोय. म्हणून धन्य काळ आणि पायी मिठी, हे चाललंय मिठीचा आपल्या पायाचा परिणाम. आयुष्य वाढलं 1, विद्या वाढली 2, बल वाढलं 3 आणि यश वाढलं. पायी मिठी पडली ते असा दर्शनाचा परिणाम आहे. मग सर्व आपल्या माझ्या बहिणींना, आपल्या लेकरांना मोठा माणूस दिसला की त्यांच्या काय करायला लावायचं. आता लहान लेकर पाया चिमटे घ्यायत पण पाया पडणं. हो, दर्शन त्यांची सवय काय काय तिची हिंडणे राहीना आणि मूळ स्वभाव म्हणजे काय काय प्रपंचातली सवय कशी असते महाराज, दुःख देणारी असते आणि परमार्थातली सवय माणसाला सुख देणारी असते. आता मारुतराव महाराज, मोतीराम महाराज सहज बोलायचे पण लोकांचं कल्याण झालं. काय कसं असते, मोठ्यांचे एक एक शब्द तुकून घेतले मोती जैसे. जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, ते सदैव सच्चिदानंद कानव्हाते. साचानी मिथुल्यानी आणि शब्द जैसे कलोळ. काय ज्ञानोबांचे शब्द आहेत, कोणाची भोवई न उचलावी, म्हणजे आपण बोलल्यानंतर कोणाचा राग येऊच नाही. मधुरवाणी ओटी, मधुरवाणी ओटी, वा वा, मधुरवाणी ओटी, मधुरवाणी ओटी, मधुरवाणी ओटी, मधुरवाणी ओटी, मधुरवाणी ओटी, मधुरवाणी ओटी. मधुरवाणी ओटी, 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 मधुरवाणी ओटी. तुका मने वाव पोटी, तुका मने वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. तुका मने वाव पोटी, तुका मने वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. हे मल्लवाणी ओटी, तुका मने वाव पोटी, तुका मने वाव पोटी, मधुरवाणी ओटी, 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 मधुरवाणी ओटी. मधुरवाणी ओटी, 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 मधुरवाणी टाळी वाजवा, क्या बात, गोड. मधुरावाणी ओटीन तुका म्हणे. तुम्हाला चहा प्यायचा म्हणलं तर फक्त त्या मावशीला म्हणायचं तुमच्या पोरासारखं